झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. महानगरपालिका प्रशासनाकडून क्रांतीवीर वस्ताद लवजी साळवे या नावाने रस्त्याच्या नामकरणास टाळाटाळ. सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन. अहिल्यानगर शहरातील अप्पू हत्ती चौक ते लाल टाकी सबलोक पेट्रोल पंप सर्जेपुरा या रस्त्याला क्रांतीवीर वस्ताद लवजी साळवे यांच्या नावाने नामकरण करण्याचा प्रस्ताव महानगरपालिका प्रशासनामार्फत पूर्णपणे जमा केलेला आहे. वस्ताद लवजी साळवे हे स्वातंत्र्य लढ्यातील बहुजन आदिवासींच्या रक्षणकर्ते, बहुजन समाजाच्या आत्मसन्मानाचे प्रतीक हे असे ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे. अशा महामानवाच्या नावावर रस्ता करण्यास अडथळे निर्माण करणे म्हणजे सामाजिक सन्मानाचा अपमान करणे आहे. आंदोलनकर्त्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेत चर्चा केली असता लवकरच नामकरण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी संदीप सकट, श्याम वैराळ, योगेश साबळे, प्रकाश थोरात, राहुल ठोकळ, विजय भारसकर, दिनेश वैराळसह अन्य मान्यवर उपस्थित होते. भाऊ, आज तुम्ही आंदोलन केलंय, मागणी काय आहे तुमची? सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने गेल्या 20/5ला आम्ही महानगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये आमची मागणी अशी होती की अप्पू हत्ती चौक ते सबलोक पेट्रोल पंप जो लाल टाकीचा रस्ता आहे या रस्त्याला क्रांतीवीर लवजी वस्ताद साळवे मार्ग असं नामकरण करावं. आणि ह्या प्रक्रियेसाठी आता 5 ते 6 महिने होऊन गेलेत. ह्या प्रक्रियेमध्ये महानगरपालिकेकडं आम्ही वारंवार ह्या सगळ्या गोष्टींची दखल घेतलेली आहे. आम्ही त्यांना वारंवार भेटतोय आणि त्यांनी जे जे मुद्दे उपस्थित केलेत त्या प्रत्येक मुद्द्याला आम्ही आजपर्यंत उत्तर देत आलो आहोत. माहितीच्या अधिकारामध्ये त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाच आम्ही त्यांचीच माहिती घेऊन त्यांना उत्तर दिलेली, प्रत्येक गोष्टीची पूर्तता केलेली आहे. तरीसुद्धा आजपर्यंत नामकरणाला टाळाटाळ केली जाते हे आमच्या लक्षात येतं आहे. आणि वारंवार आम्हाला या गोष्टीचं अधिकाऱ्यांशी भेटायला आल्यावर सांगितलं जातं आहे की तुमचं काम लवकर होईल, पण तुम्ही एक काम करा, तुम्ही लोकप्रतिनिधींना जाऊन भेटा किंवा त्यांची शिफारस आणा. आम्ही त्यांना सर्व प्रश्न विचारलेला आहे की अशी काही तरतूद आहे का कायद्यामध्ये नाम करण्यासाठी एखाद्या लोकप्रतिनिधीची तुम्हाला शिफारस पाहिजे असते, तर त्याच्या विरोधात मग पुढं बोलत नाही. आणि म्हणून आम्ही आज महानगरपालिकेच्या समोर सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने या मनमानी पद्धतीने काम करणारे जे प्रशासन आहे आणि राजकीय दबावाखाली काम करताना आम्हाला हे दिसत आहेत सगळे. आम्ही कुणाकडे तरी जावं आणि मग त्यांनी आमचं काम करावं ही हुजरेगिरी महानगरपालिका करत असत, पण सत्यशोधक बहुजन आघाडी आणि हे कार्यकर्ते कधीच करणार नाही हे ठणकावून आम्ही त्यांना सांगून आज या ठिकाणी आम्ही बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे. आजही आम्ही त्यांना निवेदन देऊन आलेलो आहोत. जर 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही जर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर इथून पुढं आता ह्या प्रश्नाला घेऊन आम्ही वस्तीमध्ये जाणार, झोपडपट्ट्यांमध्ये जाणार आणि ह्या आंदोलनाला एक व्यापक स्वरूप तयार करू आणि मग पुन्हा आम्ही तुमच्यापर्यंत धडकू ही आम्ही त्यांना आता इशारा देऊन आलेलो आहोत. या ठिकाणी पहा तुम्ही, ह्या मालकीचा रस्ता महानगरपालिकेचा आहे आणि त्याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये हे सांगण्यात आलं की जी 2 नंबरची प्रत आहे 4/11/2025 जी 10/11/2025 जे पत्र त्यांना पाठवलं, त्यांनी एवढंच उत्तर दिलं PWने ह्या प्रशासनाला की 4/11/2025 जो काय आम्ही उत्तर दिलं आहे तेच उत्तर आम्ही तुम्हाला देखील देत आहोत आणि संघटनेला देखील देत आहोत. आणि आमची एवढी विनंती आहे, आयुक्त साहेब आम्हाला आत्ता म्हटले आहेत या भेटी दौरान की आम्ही 8 दिवसामध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावू, परंतु आम्ही त्यांना हा इशारा दिला आहे की येत्या 8 दिवसामध्ये जर तुम्ही आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही समाजामध्ये जाऊन त्याचे पत्रक काढून प्रत्येक समाजाच्या तरुण पिढीला व वयोवृद्ध पिढीला इथे आणल्याशिवाय राहणार नाही आणि भव्य स्वरूपाचा असा धडक मोर्चा करणार आहोत. आम्ही महापालिकेत आल्यानंतर आम्हाला वारंवार उडीउडीची उत्तरं देणारी महानगरपालिका आम्हाला दरवेळेस इथं आल्यावर जे काही आमचा उडीउडीच्या उत्तरांमध्ये आम्हाला हे करतात, त्यासाठी आम्ही इथून पुढं आता प्रत्येक गल्लीबोळीत जाऊन आमचा समाज जो काही समाज आहे जनजागृती करून त्या समाजाला आत्ताच्या कंडिशनची जी माहिती देऊन त्यांना इथपर्यंत आणण्याचं काम आमचं पुढचं असेल आणि मोठ्या स्वरूपामध्ये इथं मोर्चा असेल. झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट.